ऋतू हा हेमंताचा आहे. आपल्या युट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आपण पहिला जो भाग केला शुद्ध लेखनाचा, त्याला अतिशय प्रचंड भरभरून प्रतिसाद मिळाला आणि आपल्याकडून काही सूचना देखील आल्या. तर त्या सूचनांच्या अनुषंगाने मी मागे सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण शुद्ध लेखनाकडे दुसरं पाऊल देखील टाकणार आहोत. कारण शुद्ध लेखन हाच तर खरं तर या साहित्याचा आत्मा आहे. त्यामुळे पुढे अधिक वळण्यापूर्वी किंवा आपण अक्षरवृत्त आणि मात्रावृत्त याच्याकडे जाण्यापूर्वी आधी आपल्या शुद्ध लेखनाचा पाया पक्का व्हायला हवा. म्हणूनच हा आजचा एक जोड भाग आपण घेत आहोत. तर मंडळी, आपण आता आपल्या मुख्य विषयाकडे लगेच वळूया. पण त्यापूर्वी आपल्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर बटन दाबायला मुळीच विसरू नका, कारण त्यामुळेच आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. तर हमखास शुद्ध लेखनाच्या बाबतीत होणाऱ्या चुका, तर आपण आपल्या विषयाकडे लगेच वळतो आहोत. ते म्हणजे बघा, बरेच लोक द अधिक ध बरोबर ध लिहितात. ध ला द, हे चुकीचं आहे. कारण तुम्ही पहा, द चा पाय मोडलेला द अधिक ध जेव्हा आपण करतो तेव्हा त्याचा एकतर असं लिहिलं गेलं पाहिजे, द च्या पायात ध किंवा द चा पाय मोडून ध. हे शुद्ध आहे. आपण जेव्हा वहीत लिहितो तेव्हा आपण अशा प्रकारे लिहू शकतो. तुमच्याकडे स्वरचंद्र किंवा वेगळं कोणतं ऍप असेल, तुम्ही करून पहा द अधिक ध, तुम्हाला अशा प्रकारचं अक्षर, संयुक्त अक्षर, जोडाक्षर पाहायला मिळेल. पण ध अधिक द हे चुकीचं आहे, कारण त्यावेळी ध चा उच्चार अगोदर आणि द चा उच्चार नंतर येतो. हे चुकीचं आहे, असं करू नका. तर तो उच्चार म्हणजे बुद्ध, शुद्ध, उद्धव, उद्धट अशा शब्दांचे लिहिताना जेव्हा आपण अक्षर लिहितो तेव्हा द चा उच्चार अगोदर येतो, ध चा उच्चार नंतर येतो. म्हणून ध ला द जोडणं हे चुकीचं आहे. ठीक आहे. त्यानंतर हमखास आपल्याला जाणवणारी चूक म्हणजे न चा न किंवा न चा न करणे. बघा, काही लोक दृष्टिकोन म्हणतात. दृष्टिकोन नाही, तो दृष्टिकोन असा पाहिजे. म्हणजे आपण काय करतो, ण चा विनाकारण न करतो, न चा न करतो. तर न चा न करायचा नाहीये किंवा ण चा न सुद्धा करायचा नाही. काही लोक म्हणतात पणचे पण म्हणतात, कारणचे कारण म्हणतात, गणवेश म्हणतात. तर असं आपल्याला करायचं नाहीये. जिथे न चा उच्चार असेल तो न सारखा, न चा उच्चार न सारखा. काय आहे, सर्वसाधारणपणे एक बोलीभाषेचा एक प्रभाव असेल किंवा त्या वातावरणाचा प्रभाव असेल, म्हणून कदाचित आपल्या कानांवर लहानपणापासून जे काही त्याचे उच्चार पडले गेले, तर त्यानुसार आपली भाषा सुद्धा थोडीशी बदललेली असते. पण आपण जेव्हा प्रमाण भाषेमध्ये लिखाण करतो आहोत तेव्हा आपल्याला त्याचे उच्चार माहिती असायला हवे. कारण उच्चार जर आपल्याला माहिती असतील तरच आपल्याला आपल्याकडून ते शुद्ध लिहिले जातील. ठीक आहे. तर हे थोडंसं प्रॅक्टिस करून सहज शक्य होणार आहे. काही कठीण असं काहीच नाही त्यामध्ये. तर न छेडखडी न आणि न छेडखडी न कसा वापरायचा नाही हे आता आपण पाहिलेलं आहे. शिवाय ळच्या ठिकाणी ल असा देखील वापरतो. बघा, न च्या ठिकाणी न किंवा ळ च्या ठिकाणी ल जर वापरला असेल तर त्याचा शब्दाचा अर्थ बदलतो. उदाहरणार्थ काळ असं आपल्याला म्हणायचं. काळ म्हणजे काय आहे, समय, कालावधी. पण काल म्हटलं तर यस्टरडे, काल, होऊन गेलेला काल. म्हणजे असा फक्त ळ किंवा ल हे अक्षर बदलल्यामुळे त्याचा अर्थबोध सुद्धा चुकीचा होऊ शकतो. आपल्याला श्रोत्यांपर्यंत किंवा वाचकांपर्यंत जो अर्थ पोहोचवायचा आहे तो व्यवस्थित पोहोचण्याकरता शुद्ध लेखनाची आवश्यकता आहे. त्यामुळे ळ चा ल चा ळ होता कामा नये. तशीच गोष्ट श आणि श च्या बाबतीमध्ये हे दोन प्रकारचे श आहेत आणि त्याचे उच्चार वेगवेगळे आहेत हे सुद्धा कित्येकांना माहिती नाहीये. तर हा जो श आहे तो पोटफोड्या श ज्याला आपण म्हणतो, किंवा षडाननाचा श किंवा षटकोनाचा ष म्हणतो, तर त्या श चा उच्चार जो आहे तो मूर्धन्य आहे. मूर्धन्य आपल्या मूर्धाच्या जवळचा आहे. पडजीभ जी आहे तिथे त्याचा उच्चार होतो, म्हणून त्याला मूर्धन्य श असे म्हणतात. आणि हा जो श आहे शाहमृगाचा, त्याचा उच्चार हा तालव्य आहे, तो आपल्या जिभेच्या पुढच्या टोकाजवळ होतो. बघा, तुम्ही उच्चार करून बघा, श श श श. आता यांचे उच्चार कुठे आणि कधी कसे करायचे हे सर्वसाधारण नियम असा आहे. बघा, आपण बघा, शब्द कोश हा शब्द बघितला तर कोश म्हणजे श च्या अगोदर येणारा अक्षर हे कुठल्या, त्याचं उगमस्थान कुठे आहे? बघा, कोश, क, कंठव्य, ते कंठातून उत्पन्न होतात.
कंठाच्या जवळचा भाग कुठला आहे तर मूर्धा, म्हणून तो त्याचे अक्षर मूर्धन्य येणार, म्हणून कोश. वेश. वेश म्हटलं तर बघा वेचा उच्चार कुठे आहे, ओष्ठे आहे, वे, बरोबर आहे, वे. आणि मग तो जो वेश जो आहे तो त्या जिभेच्या जवळ, त्या टोकाच्या जवळ येणार, वेश. आलं लक्षात म्हणजे कसा फरक आहे. सर्वसाधारणपणे हाच नियम आहे. काही ठिकाणी कोश आणि कोश दोन्ही शब्द वापरले जातात. तर कोश याचा अर्थ, कोश याचा अर्थ असा होतो की विणलेला कोश किंवा ते बंधन, त्याला म्हणतात कोश. आणि कोश म्हणजे जो मुद्दाम कोश वापरला जातो म्हणजे ठेवण्याची जागा, तिजोरी, शब्दकोश, यामध्ये हा श वापरला जातो. लक्षात आलं. श आणि श मधला फरक काय असतो तर त्याप्रमाणे आपल्याला आपल्या लेखनामध्ये हे बदल करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला ते उच्चारात यायला हवे, म्हणून उच्चाराची सुद्धा थोडीशी सवय करून घ्या. आता हे मूर्धन्य, तालव्य, कंठव्य काय आहे तुम्हाला माहित असेलच, आणि जर नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर आपल्याला त्याविषयीचा वेगळा व्हिडिओ हवा असेल तर तसाही आपण वेगळा व्हिडिओ करू. तर मंडळी, सर्वसाधारण जे नेहमी होणाऱ्या ज्या काही चुका आहेत त्या आपण पाहिल्या. अजूनही काही शब्द आहेत की ज्यामध्ये आपण वारंवार चुका करताना आपल्या लक्षात येतं. तर तत्व हा शब्द लिहिताना पहा, आपण बऱ्याच वेळेला अशा पद्धतीने लिहितो जो चुकीचा आहे, तत्व. कारण तत्व अशी त्याची संधी आहे, म्हणून तो तत्व, तला त जोडून त्याला व जोडायचा आहे. मग ते महत्व असेल, सत्व असेल, सगळे शब्द याचप्रमाणे येतील. त्यानंतर तज्ञ हा शब्द बघा अशा प्रकारे लिहिला जातो जो चुकीचा आहे. कारण इथे सुद्धा तज्ञ, त्यातला ज्ञानी, त्यातली जाण असलेला, म्हणून तज्ञ हा शब्द वापरला जातो. ती जो संधी आहे त्या त च ज मध्ये रूपांतर होतं, त्याला जष्टव संधी असे म्हणतात. या संधीविषयी माहिती हवी असेल तर आपण त्याचा वेगळा व्हिडिओ करू. फक्त एवढं लक्षात ठेवा की याचा उच्चार करताना तज्ञ हा तज्ञ असा करायचा आहे, कारण हा ज्ञ म्हणजे ज अधिक य यांचं संयुक्त अक्षर आहे. हे संयुक्त अक्षर आहे. तो ज आणि य म्हणजे त्याचा उच्चार ज्ञ असा करायचा आहे. परंतु आपण आपल्या सोयी करता त्याला ज्ञ असा मराठीमध्ये स्वीकारलेला आहे, हिंदीमध्ये ज्ञ असं त्याला म्हटलं जातं. परंतु तो मूळ शब्द त्याचा मूळ उच्चार जो आहे तो ज्ञ असा आहे. तर आपण हे एवढं लक्षात ठेवायचं की तज्ञ हा शब्द लिहिताना आपल्याला इथे काय जोडायचं आहे, ज, तला तच्या नंतर ज आणि नंतर ज्ञ, अर्थात ज आणि ज्ञ. त्यानंतर हा जज हा शब्द बघा मराठीमध्ये आपण, इंग्रजी शब्द आहे पण मराठीमध्ये आपण तो नेहमी जज असा लिहितो. तो चुकीचा आहे. का? कारण इंग्रजी स्पेलिंग मध्ये त्याचं काय आहे, JUDGE, बरोबर आहे. त्यामुळे तो जडज म्हणताना जज म्हणायचा आहे, पण तो ड चा पाय म्हणून तो लिहायचा आहे. नंतर उज्ज्वल हा शब्द हा सुद्धा तसाच आहे. हा सुद्धा संधी असलेला शब्द आहे, संधी साधित शब्द आहे. तर तो उज्ज्वल असा असल्यामुळे तो उज्ज्वल, जला ज असं लिहायचं आहे. परीक्षक या शब्दाच्या बाबतीत हमखास चुका मी पाहतो. परीक्षा, परीक्षक, परीक्षण हे अशा प्रकारे री असले तो हे चुकीचं आहे. परीक्षकचा री हा कायमस्वरूपी दीर्घ असेल. मी तर परीक्षक मध्ये री जो आहे तो दीर्घ असला पाहिजे. दीप, आता हा शब्द किती चुकीचा आहे. दीप, तो दीप असा असला पाहिजे. बघा काही ठिकाणी संमेलन मी गेलो होतो तिकडे दीप प्रज्वलन असं लिहिलं होतं, जे चुकीचं आहे. संमेलनात सुद्धा अशा शब्दांचे काय म्हणतात ते शब्दांची गडबड होताना आपण पाहतो. केवढं मोठं दुर्दैव आहे. इंग्रजीच्या इतर भाषेच्या बाबतीमध्ये मात्र हा काटेकोरपणा पाळला जातो आणि मराठीच्या बाबतीमध्ये मात्र सगळंच स्वातंत्र्य की स्वैराच्या असो, तो विषय वेगळा आहे. परंतु दीप हा शब्द असा नाही तर दीर्घ असा असायला हवा, दीप. आलं लक्षात. तर अशा प्रकारे सर्वसाधारणपणे कोणकोणते शब्द हे आपण चुकीचे वापरतो की चुकीच्या पद्धतीने लिहिले जातात. अजून काही शब्द आहेत ते म्हणजे आपण दुरावस्था म्हणतो, ते दुरावस्था नसून दूरवस्था असा आहे. अहिल्या हा शब्द अहिल्या असा नसून अहल्या असा असला पाहिजे. अनसूया आपण म्हणतो, अनुसूया म्हणतो, ते चुकीचं आहे. ते अनसूया असं असलं पाहिजे. पारंपरिक म्हणतो, ते पारंपरिक असलं पाहिजे. नाविन्य म्हणताना वी ह्रस्व लिहितो, ते चुकीचं आहे. नाविन्य वी दीर्घ असला पाहिजे. तसंच त्याच पद्धतीने प्रावीण्य लिहिताना वी ह्रस्व असेल तर चुकीचं आहे. तो प्रावीण्य दीर्घ असला पाहिजे. सुज्ञ हा शब्द लिहिताना नेहमी सु हा ह्रस्वच लिहिला गेला पाहिजे. तर सुज्ञ चांगले जाणणारा म्हणून सुज्ञ.
उत्कृष्ट, सर्वोत्कृष्ट, आपल्याला काही क्रमांक मिळतात, उत्कृष्ट, उत्कृष्ट, सर्वोत्कृष्ट असं लिहिलं जातं, ते चुकीचं आहे. तो ठ नसून तो ट टरबुजाचा आहे. असे काही अनेक शब्द आहेत की जे आपण हमखास लिहिताना त्या चुका होतात. त्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. कारण अक्षरगण वृत्त आणि मात्रा वृत्त यामध्ये जेव्हा आपण त्याच्या मात्रा कशा मोजायच्या किंवा गण कसे ठरवायचे हे जेव्हा आपण पाहणार आहोत, तेव्हा ऱ्हस्व आणि दीर्घ हे उच्चार कसे असतील किंवा ते शब्द कसे लिहिले जातील यावर त्यांचं गण किंवा मात्रा ठरल्या जातात. त्यामुळे ते मोजायला किंवा ते आपल्याला वापरायला सहज सुलभ होण्याकरता शुद्ध लेखनाचा केलेला हा अभ्यास म्हणा किंवा थोडासा अट्टाहास म्हणा, या गोष्टी असणं आवश्यक आहे. कारण पुढे जाण्याआधी आपल्याला आपला जो पाया आहे लेखनाचा तो पक्का असला पाहिजे. हाच या भागाचा उद्देश आहे. तर मंडळींनो, आपल्याला भाग आवडला असेलच. आपण अवश्य या भागाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व जे कोणी ओळखीचे असतील, नातेवाईक असतील त्यांना हा भाग जरूर शेअर करा. आणि असेच भरभरून आपल्या या चॅनलवर प्रेम करत राहा. पुन्हा आपण भेटूया नवीन भागामध्ये अक्षरगण वृत्त, मात्रा वृत्त यांची पूर्व तयारी. धन्यवाद.